नमस्कार, आराध्या लेडीज टेलर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला एक नवीन टाइपची पफ स्लीव बघायची आहे। ती एकदम साऊथ इंडियन टाइप्स पफ स्लीव आपण शिकणार आहोत। त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। हे बघा, इथं आपण काठ हा वेगळा करून घेतलेला आहे आणि हा काठासाठी अस्तर आहे आणि हे पफ साठी वेगळा अस्तर आणि ब्लाउज पीस आहे। तर आपण त्यासाठी पेपर कटिंग करून घ्यायची आहे। हे बघा, आपली जी नॉर्मल स्लीव असती तशी आपण पेपर कटिंग करून घ्यायची आहे। आता हे माप कसं काढलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले आपल्याला काठ मोजायचा आहे। आता हा काठ तयार किती आहे ते आपल्याला मोजायचं आहे। 3.5 इंचाचा आपला काठ आहे आणि आपली ही पूर्ण स्लीव तयार होऊन 9 इंचची आपल्याला पाहिजे आहे। तर हा 3.5 इंचाचा आहे। तर आपल्याला हा पफ किती इंचाचा घ्यायचा आहे? 3.5 म्हणजे आपलं 5.5 इंच होतं। तर आपण अर्धा इंच त्याच्यामध्ये वरती शिलाई मार्जिन साठी घेणार आहोत। म्हणजे 9.5 इंच म्हणजे 6 इंच आपल्याला हा कापड घ्यायचा आहे। म्हणजे ही पेपरची घडी घ्यायची आहे उंची। हे बघा 6 इंच आणि आपली छाती 30 इंच आहे, म्हणून आपण अशी आडवी घडी 7.5 इंच घेणार आहोत। हे बघा 7.5 इंच। तर हा काठ आपला बाजूला ठेवू आपण आणि पफची कटिंग कशी करायची आहे ते आपण बघू। आता सुरुवातीला मी याच्या आधी भरपूर पफचे व्हिडिओ टाकलेले आहे, पफ स्लीवचे। त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला इकडं आपण वाढव घेतो, पण ह्या स्लीव मध्ये आपल्याला इकडं वाढव घ्यायचं नाही, तर इकडं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। हे बघा, आपण इकडं हा 2 स्लीवचा कापड आहे, 4 पदरी घडी आहे, अस्तर आहे म्हणजे 2 पदरी घडी आहे आणि 2 स्लीवचा आपला अस्तर आहे आणि ब्लाउज पीस पण आपलं 2 स्लीवचं आहे। हे 2दा फोल्ड केलेलं आहे। हे बघा, आता इथं ही घडी पॅक आहे, इकडच्या साईडने आपल्याला हे ठेवून घ्यायची आहे अशी स्लीव। आता आपल्याला वरती 1 इंच एक्स्ट्रा पाहिजे। आता तुम्हाला 1.5 इंच 2 इंच पण तुम्ही जेवढा जास्त तुम्हाला फुगा पाहिजे तेवढा जास्त तुम्ही एक्स्ट्रा ठेवायचा आहे। पण मग आपली इथं हे माप खूप छोटा आहे, त्यामुळे आपण इथं फक्त 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे। आता आपण पहिले जशी तशी आपण स्लीव इथं खडूने आपण मार्किंग करून घेऊ याच्यावर आणि इकडं जितकं पण आपलं एक्स्ट्रा आहे, आता मी इथं 3.5 इंच एक्स्ट्रा ठेवलेले आहे, पण तुम्ही 5 इंच 6 इंच पण एक्स्ट्रा ठेवू शकता। पण मी इथं 3.5 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, कारण माप छोटा आहे त्यामुळे। तर आपल्याला आता ही जी उंची आहे त्याच उंचीने आपल्याला इकडं सरळ करून घ्यायचं आहे या प्रकारे। आणि आता आपल्याला पफ साठी वाढव करायचा आहे। तर हे बघा, आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, 1 इंच एक्स्ट्रा आहे। तर ते भाग आपल्याला या इथपर्यंत आपल्याला मिळवायचा आहे असा। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पफ साठी हा एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण। आणि पुढच्या भागाचा कट आपण जेव्हा पफ तयार होईल ना त्यानंतर आपण पुढच्या भागाचा कट देणार आहोत। हे बघा, आता आपण या मार्जिनवरच बरोबर कटिंग करून घेणार आहे। तर आपण कटिंग करून घेऊ। हे बघा, आपण कट करून घेतलेलं आहे आणि ब्लाउज पीस पण आपण त्याप्रमाणेच कट करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याच्यावर अस्तर जोडून घ्यायचं आहे। हे बघा, हा स्लीवचा सरळ भाग आहे आणि हा उलटा भाग आहे। तर उलट्या भागालाच आपल्याला अस्तर जोडायचं आहे। दोन्ही स्लीव आपण अशा ठेवून घ्यायच्या आहे उलट्या साईडला आणि त्याच्यावर अस्तर पण आपण ठेवून घ्यायचं आहे। हे बघा, आता इथं जॉईंट दिलेला आहे, तो जॉईंट आपला खालच्या साईडला आला पाहिजे असं आपल्याला ठेवायची आहे। आता सगळ्या साईडला आपल्याला 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे। या साईडला दोन्ही स्लीव आपण 5 नंबरच्या टिप मारून तयार करून घेऊ। हे बघा, आपण अस्तर जोडून घेतलेला आहे। आता याला आपल्याला चुन्या घालायच्या आहे, तर त्या कशा घालायच्या आपण ते बघू।
हे बघा, आपण जेवढा पण आपण एक्स्ट्रा भाग घेतला होता तिथं आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे। हे बघा, आपण दोन्ही साईडला खाली वरती खुणा करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला तिथून अशा बारीक बारीक चुन्या घालायच्या। पहिले खालच्या साईडने चुन्या घालून घ्यायच्या आहे आणि मग वरच्या साईडने आपण चुन्या घालून घेणार आहोत। हे बघा, आता आपण चुन्या घालून घेऊ। तर आपण जिथं खूण केलेली आहे तिथून आपल्याला अशा बारीक बारीक चुन्या घालायच्या आहे। हे बघा, खालच्या साईडने आपण चुन्या घालून घेतलेल्या आहे। आता जिथून आपण वरती खूण केलेली आहे त्या खुणेपासून तर या खुणेपर्यंत आपल्याला वरच्या साईडला पण चुन्या घालून घ्यायच्या आहे। तोंड आपण चुन्यांचं इकडे ठेवलं होतं, पण ह्या चुन्यांचं आपण ह्या साईडला ठेवायचं, म्हणजे विरुद्ध दिशेला आपण चुन्या घालणार आहोत। हे बघा, आता वरच्या साईडला पण आपण चुन्या घालून घेतलेल्या आहे आणि खालच्या साईडला पण आपण चुन्या घालून घेतलेल्या आहे। पण आता आपली स्लीव बरोबर आहे का नाही ते कसं आपण चेक करायचं? तर हे बघा, आपली जी पेपर कटिंग आहे ती आपल्याला शेवटपर्यंत सांभाळून ठेवायची आहे। अशी मधून फोल्ड करायची आणि खालचा भाग पण आपला बरोबर आहे का ते बघायचं। हे बघा, खालचा भाग पण आपला बरोबर आहे आणि आता वरचा भाग आपण चेक करायचा बरोबर आहे का नाही। त्याला असं धरायचं मध्यभागी बरोबर आणि पेपरवर आपण असं पूर्ण मोजून घ्यायचं आहे। जर कमी होत असेल तर एक एक चुनी आपण उसून टाकायची आहे। हे बघा, आपलं थोडंसं कमी होत आहे तर आपण इकडची अलीकडची एक एक चुनी उसून घ्यायची आहे, म्हणजे आपला हा भाग पूर्ण बरोबर होईल। हे बघा, आपलं बरोबर झालेलं आहे। आता आपल्याला काठ कसं जोडायचं आहे ते आपण बघणार आहोत। हे बघा, आपण हा काठ घेतलेला आहे, तो आता आपले हे वरच्या साईडला येणार आहे, म्हणजे या साईडला स्लीवच्या। तर हा भाग आपण असा ठेवायचा आहे, त्याच्यावर आपला अस्तर असं ठेवायचं आहे आणि आपण खालच्या साईडला एक टिप मारून घ्यायची आहे। आता खालच्या साईडला टिप मारताना बरोबर आपला ह्याच्यावरच टिप आली पाहिजे, म्हणजे आपला काठ दबल्या जाणार नाही जास्त आणि फिनिशिंग पण छान येईल। हे बघा, असं ठेवून घ्यायचं आहे आणि अस्तरमधून आपल्याला दिसतच आहे थोडं थोडं, तर आपण त्याच्यावरच टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, पण टिप मारून घेतलेली आहे। आता या साईडच्या अस्तरला पण आपण असं फोल्ड करून घ्यायचं आहे। आता फोल्ड करून घेतलेला आहे। आता हा भाग आपला वरचा तो आपल्याला खालच्या साईडला, हे बघा, हा स्लीवचा वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे। तुमच्या जर लक्षात येत नसेल तर तुम्ही हे असे ॲरो करून ठेवू शकता त्याच्यावर, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल का हा वरचा साईड आहे आणि ही खालची साईड आहे। आता याच्यावर आपल्याला हा काटा असा ठेवायचा आहे उलट्या साईडने आणि जिथून आपला काठ चालू होतो तिथून आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, कमी जास्त भाग बघून घ्यायचा आहे, स्लीव आपली बरोबर आहे। आता आपल्याला त्याच्यावर टिप मारून घ्यायची आहे आणि टिप मारताना या चुन्या आपल्या दबणार नाही। हे बघा, अशा फोल्ड होऊन जातात कधी कधी, त्या होणार नाही त्याची आपण काळजी घ्यायची। त्या जर होत असत असं करून घ्यायचं आहे हाताने आणि त्या या साईडला राहायला पाहिजे। टिप मारताना कधी कधी अशा फोल्ड होऊन जातात तर त्याचं फिनिशिंग चांगली दिसत नाही। हे बघा,
आता टीप मारून झालेली आहे. वरतून पण आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर आपण दाबटीप टाकताना असा दोन्ही साईडला कपडा थोडा ओढून घ्यायचा, म्हणजे याच्या खाली फोल्ड व्हायला नको. तर आपण असं थोडंसं त्याला ओढून घ्यायचं आहे आणि मग आता दाबटीप टाकून घ्यायची आहे त्याच्यावर. हे बघा, आपल्या चुन्या पण व्यवस्थित झालेल्या आहे, कुठेही फोल्ड झालेलं नाही आहे. आणि हा काठ पण किती छान जोडला गेलेला आहे. असं वाटत नाही इथं जॉईंट केलेला आहे, असं वाटतंय तिथंच तो काठ आहे. अशा फिनिशिंग सोबत हे बघा. आता उलट्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे आणि हा काठ आपल्याला असतं बरोबर आपल्याला ह्या टीपवर टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं हे जे इकडचं आहे ते काही दिसणार नाही. आता टीपवर टीप मारायची आहे, नाहीतर आपल्या वरच्या साईडला ती टीप येऊ शकतं. म्हणून पहिली जी आपण टीप मारलेली आहे त्या टीपवरच आपली ही टीप आली पाहिजे. किती छान फिनिशिंग झालेली आहे, कुठेही इथं दोरा वगैरे काही बाहेर दिसत नाहीये. आणि इकडच्या साईडनी पण एकदम छान फिनिशिंग आलेली आहे. आता खालच्या साईडनी पण आपण एक दाबटीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे हा जो फुगलेला काठ आहे तो व्यवस्थित बसून जाईल. आता पुढच्या भागासाठी आपल्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे. ते कसं द्यायचं आपण ते बघू. हे बघा, इथं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला, तिथं आपण हे खून करून घेऊ. आणि इथनं आपल्याला थोडीशी 5 नंबरची टीप एक्स्ट्रा मारून घ्यायची आहे पहिले. हे बघा, 5 नंबरची टीप मारून झालेली आहे. आता आपल्याला इथं थोडासा खोलगट भाग तयार करायचा आहे. हे बघा, स्लीवला खोलगट भाग तयार झालेला आहे. पुढचा मागचा, हा मागचा आहे, हा पुढचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली पफ स्लीव तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.